सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड गौराई सेकंड डे, न्यू डे हा स्टार्टेड आणि खूप सुंदर दिवस आहे आजचा. आज त्यांचा आहे पाहुणचाराचा दिवस आणि आता सगळेजण फटाफट आरतीची तयारी करत आहे दुपारची. देन मग सायंकाळची आरती आहे 6-6:30पर्यंत व्हायलाच पाहिजे. सो दुपारचा आता जे रिच्युअल्स आहे, लोक ओटी रास वगैरे टाकायला येतील. देन मग दुपारपासूनच ते त्यांचं ओटीचं वगैरे चालेल ते 3-4 वाजेपर्यंत. देन मग मला पानं वगैरे वाढायची आहे, ते तुम्हाला पुढे समजेलच व्लॉग थ्रू. सो आता आरती आहे, सो त्यासाठी स्टे ट्यून आणि अजून काय काय असेल ते तुम्हाला दिसेल. सो स्टे ट्यून. महाराजजी इकडे बघा. महाराजजी क्या? महाराज जी पानी, महाराज जी को पानी दो. जल जय गुड़के थप्पड़ वाले रे रे गाए आरती ओ मैया हम सब उतारे तेरे आरती. अम्बे तू है जगदम्बे काली, जय गुड़के थप्पड़ वाले रे रे. अम्बे तू है जगदम्बे काली, जय गुड़के थप्पड़ वाले रे रे गाए आरती ओ मैया हम सब उतारे तेरे. येस गाईज, तुम्ही आजचं आमचं बघितलं, आरती झालेली आहे. मॉर्निंग मस्त स्टार्ट झालेली आहे. कालचं तुम्ही बघितलं, इतकं घाई झालेलं आहे ना सगळं, जस्ट बिकॉज डेकोरेशनमुळे. बाकी सगळं प्रिपरेशन होतं आमचं रेडी, बट डेकोरेशनमुळे जे फ्लावर्सचं डेकोरेशन आहे ना त्याच्यामुळे थोडासा घोळ झालेला, बट झालं. खूप सुंदर दिसतेत आमच्या गौराई, तुम्ही बघितलंच असेल. इतक्या सुंदर दिसत आहेत ना, लिटरली म्हणजे वाटतच नाही की त्या 2-2.5 दिवसांसाठी आलेल्या. असं वाटतं की थोड्या म्हणजे तरी 10 दिवस नाही पण 5 दिवस तरी पाहिजे यार. इतकं सगळं प्रिपरेशन करतो, इतकं सगळं तयारी करतो, पूर्वतयारी असते इतक्या दिवसांपासूनची. बट यार 2.5 दिवसाचं माहेर म्हटलं म्हणजे असे क्विकली असे चाललेलं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये कळत सुद्धा नाही. बट येस, आज आहे त्यांचं माहेर, पण लाईक पाहुणचार आहे आज त्यांचा. आणि त्यांचा पाहुणचार म्हणजे फुल ऑफ स्पेशल पाहुणचार असते आज त्यांचा. सगळं 16 असतं आणि केळीच्या पानावरती वगैरे त्यांचं जेवायचं असतं. आणि आत्ताच मी त्यांचे हार वगैरे चेंज केले. ज्यांनी कोणी हार वगैरे आणतात छान ते वाले आम्ही घालतो, त्यांना आम्ही चेंज केले. कोणी करतात, कोणी नाही करत, बट आमच्याकडे आम्ही करू शकतो, सो आम्ही करतो. सो रात्री पण आहे, खूप सुंदर हार आहे रात्रीचे पण, ते पण तुम्हाला दिसेलच पुढे. आणि
मस्त सगळं काही सुरू आहे. तुम्हाला थोडे थोडे व्हिडिओज दिसत असेल बिकॉज जेव्हा काही असं असते तेव्हा मोबाईल नसतो माझ्याकडे, जे हात माझ्या कामात असते किंवा काय मी कामात असते. सो ते सगळं मॅनेज नाही होत प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायची, बट मी ट्राय करते. आणि बेबी पण आहे आमच्याकडे. काल पण इतकं सगळं घाईघाई झालं ना, खूप फटाफट केलेलं आम्ही सगळं काही. लेट्स सी आज होतं आहे का. सो गाईज स्टे ट्यून. अँड येस, आजचा माझा हा अटायर आहे सिम्पल नॉर्मल एकदम, बिकॉज आज खूप सारे कामं आहे. सो इकडे आमचं भदू बाबा. सो हा आहे माझा आजचा अटायर, सिम्पल एकदम नॉर्मल, बिकॉज आज आहे कामं. आता मला खालती प्रिपरेशन करायची आहे, लाईक डेकोरेशन करायचं आहे आम्हाला, ते तुम्हाला ग्लिम्समध्ये दिसेलच. आणि पाणीसुद्धा येत आहे. सो पाऊस सुरू झालेला आहे, लाईक गौराईचं आगमन सुरू झालेलं आहे, लाईक त्या उतरल्या आहे धरतीवरती. सो गाईज स्टे ट्यून. थोडंफार झालं आहे, थोडंफार बाकी जास्त काही तांजात नाही आहे, बिकॉज मी सगळं काही रेडी करून आणलेलं आहे. तर तुम्हाला आमचा लवकरच म्हणजे रात्रीचं लुक दिसणार आहे. सो त्यासाठी स्टेट आमचा अटायर काय आहे दिसेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी असं खाली थोडं डेकोर करते, आणि यावर्षी थोडंसं वेगळी थीम आहे, जे की तुम्हाला समजेलच कोणती आमची थीम असणार आहे खाण्याची. थोडंफार वेगळं करायचं ट्राय केलं आहे. हॅलो आली ग माझी बहीण, आली ग बहीण माहेरपणाला आली ग. ओटी घेऊन आली, ओटी घेऊन. एकटी नाही आला ग, चिजूला घेऊन यावं लागते. ओटी बनायला लक्ष्मी नारायणचा जोडांनी यावं लागतं. सो फायनली ऑल सेट, सगळं काही रेडी आहे. पानं अँड ऑल, हार वगैरे पण चेंज केलेलं आहे. सो आता मला फटाफट रेडी व्हायचं आहे. मम्मीला पण रेडी करायचं आहे, मोठ्या मम्मीला पण रेडी करायचं आहे. विदिन हाफ आवर्समध्ये मला सगळं काही रेडी करायचं आहे. देन लवकरात लवकर आरतीची सुरुवात करायची आहे. पुढे समजेलच तुम्हाला. सो स्टे ट्यून.
गाईज येस, मस्त आमचं मेकअप वगैरे झालेला आहे, फुल तयारी मस्त झालेली. आता आहे आरती. मस्त माझं फुल लुक मी तुम्हाला रिव्हील करतेच पुढे आणि सगळ्यांचेच करते. खूप दमलो आहे आता आणि आता पटापट सगळं काही आरती वगैरे करायचं आहे. सो स्टे ट्यून, सगळं काही तुम्हाला ब्लॉग थ्रू दिसेलच. सो स्टे ट्यून. आणि त्यानंतर मग दारं वगैरे बंद होते, त्यांचं जेवायचं असते तर लवकर लवकर करावं लागतं. मी पण इतकं पाऊस सुरू आहे की लिटरली म्हणजे नाकात दम केलेला आहे, बे टाईम पाणी आलेलं आहे. बट ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पाला माझ्या देऊ करा, हे ठोक्यात वाजतोय ढोली बाजा, हर्षाने नाचतोय भक्त सारा. एकही आली माहेरी आपल्या गौरी गणपतीचे सणाला, सुंदी पूर सारी आज अंगणात लाडक्या बाप्पाला नमन करायला. असो बाले नृत्य किंवा मंगला गौर, आज आनंद झाला जीवाला, आज आनंद झाला जीवाला. हे मंगलमूर्ती महालक्ष्मी माते की जय. आई जेवण केलं का? सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावान जल्लोष झाला, गौरी नंदन पार्वतीच्या बाळा. सो गाईज, हा आहे माझा गोंधळी सेट जे मी मगाशी इथे सेटअप करत होते अँड फायनल आउटकम तुमच्या पुढे आहे. आणि हे सगळं माझं हँडमेड क्रिएशन्स आहे. इवन तुळजा भवानीसुद्धा आमच्या देवाऱ्यातली आहे आणि तिला मी सुंदर असं मेकओव्हर केलेलं आहे. लाईक ज्वेलरी अँड साडी ड्रिपिंग वगैरे केलेली आहे तिला. मागू मी तुझ्या चरणाशी, तुला सर्व ठाव हाय ना. तूच दाता, तूच विदाता, तूच आमचा पाठीराखा. माझं गारान गातो तुझ्याशी, देवा पदरात ठेवा आम्हाशी. माझ्या देवाला फुलान सजवा, माझ्या गणाला नैवेद्य दावा, माझ्या गणाला नैवेद्य दावा. सण गौरी गणपतीचा आला.
सो गाईज आम्ही दोघी जणी ट्विनिंग, मी आणि नितू. कर्म प्रसाद वाटणेवाली कशावर उभी आहे दाखव. स्टूल. ओ माय गॉड नाही. ओ माय गॉड. आणि ब्लाऊजचं दाखवलं आणि यांच्या ब्लाऊजवरचं एक मिनिट जी ही क्रिएटिव्हिटी आहे ना हिंदी केलेली आहे. कसं वाटलं तुला? छान आहे. मम्मीच्या पण हातावरती आहे. मम्मी इकडे बघ, तिकडून पाहा ना. हा ठोक्यात वाजतोय ढोली बाजा, हर्षाने नाचतोय भक्त सारा. एकही आली माहेरी आपल्या गौरी गणपतीचे सणाला. सो गाईज हे जे आहे हे पॅच ते मी बनवलेले आहे. दाखव मोठी. कसे वाटत आहे? आवडले का? युनिक. मी बनवले. मम्मी बघ इकडे. आली ग वेळातून वेळ काढून. कोणासाठी? माझी मैत्रीण आली. बहीण आहे बहीण. छान दिसत आहे एकदम. किती प्रेम आहे रक्षा तुझं. बघ माझं पण मिटली तिची. एवढं प्रेम आहे. सो गाईज आमचा मस्त प्रोग्राम सुरू आहे आणि मी असं आवरलेलं तुम्ही बघितलंच. आणि ही जी नथ बघताय तुम्ही आणि इयर कफ बघताय हे मी स्वतः क्रिएट केलेले आहे हँडमेड. आणि मम्मीच्या आणि मोठ्या मम्मीच्या ब्लाऊजवर जी देवी आहे ती पण मी स्वतः क्रिएट केलेली आहे. आणि जे खालचं गोंधळी मंडळ आहे ते सुद्धा मीच क्रिएट केलेलं आहे. सो असं आमचं गौरी आवाहन पार पडतोय. आय मीन महालक्ष्मीचं जे पूजन आहे डे 2 खूप छान पार पडतोय. बट आज पाऊस इतका आहे की लिटरली म्हणजे थांबतच नाही आहे पाऊस. पण तरी पण इतके जण आलेले आहे ना दर्शनाला आणि फुल थकलेला आहे. बॅटरी फुल म्हणजे आता चार्जिंगची फार गरज आहे. डाऊन झालेली आहे आता पूर्ण बॅटरी. सो माझा लुक तुम्ही बघितलाच. तर मी हा लुक केलेला आज. आणि सो असा आमचा हँडमेड टच राहतोच कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे घरच्या गोष्टी कोणत्या फंक्शनमध्ये वगैरे. आणि कुत्रा जर जास्तच भुंकत असेल तर प्लीज इग्नोर बिकॉज नेहमीच तो भुंकत असतो. सो एनिवेज मस्त पार पडलेला आहे गौरी आवाहन. पाऊस सुरूच आहे. आणि आज जे दाखवलं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते सगळं 16 प्रकारचं असतं त्यांचंवालं. आणि मस्त त्या जेवलेल्या आहे. बघू तर देतच नाही पप्पा आम्हाला. बट तरी पण आम्ही बघितलेलं आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही. सो स्ट्रेट येऊन आणि अजून काही असेल तर मी ते नक्की शूट करेन बिकॉज आता सगळं डाऊन झालेलं आहे. इकडे पण कोणीतरी आहे बिचारी डाऊन झाली आहे. प्रसाद तर तिनेच वाटलेला आहे. ये ना बेटा. डाऊन झाली आहे ती. डाऊन झाली. अवतारचं डाऊन नाही अवतार. आणि माझ्या मेहंदीचा स्टेन. ओ माय गॉड कोण इतना प्यार कर रहा है भाई. हाय ग देवा रामा. सो स्टे ट्यून. सो आता हा पसारा वाइंडअप करायचा आहे. सगळं काही तुम्ही बघू शकता किती मेसी झालेलं आहे. सो आम्ही आता हे सगळं काही क्लीन करणार आहोत. आता खूप रात्र झालेली आहे आणि आम्ही सगळे साफसफाई करत आहे. म्हणजे उद्याचा दिवस खूप प्रसन्न झाला पाहिजे असं समीक्षाताईला वाटते. तर समीक्षाताई आता मंकी गर्ल झालेली आहे. खूप बनाना खूप आवडते तिला. तर ते करत आहे ते समीक्षाताईची चार्ज पूर्ण कमी झालेली आहे. चार्जिंग एनर्जी ड्रिंक प्या लागेल तिला.
आम्ही फ्रूट्स व्यवस्थित ठेवतो बिकॉज सगळं मेस होतं माझ्या बाकी बघू शकता. सो गाईज तुम्ही बघू शकता किती सगळं मेस आहे. सो आता आम्हाला नीट अँड क्लीन करायचं आहे. मेकअप वगैरे सगळं नीट केलेलं आहे आणि आता हे सगळं वाईंड अप करायचं आहे. बिकॉज पूर्ण मेसी होतं इकडचं केलेलं आहे आणि मागचं जे उटीचं वगैरे सामान हे जे फ्रूट्सचं आहे ते करायचं आहे. आणि कसा वाटला आमचा ब्लॉग बघायचा हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि असा होता आमचा महालक्ष्मी ब्लॉग. खूप मजा आली, खूप सारे जण आले. पाण्याने थोडा गोंधळ केला बट ठीक आहे. कधी कधी होतं असं. अवकाळी पाऊस येते. खूप स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. पार्वतीच्या बाळा तुला पाहून आनंद झाला. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला. ढोल ताशाचा करारा वाजला, माझा गणपती नाचत आला. काय मागू मी तुझ्या चरणाशी, तुला सर्व ठाव हाय ना. तूच दाता, तूच विदाता, तूच आमचा पाठीराखा. माझं गाऱ्हाण गातो तुझ्याशी, देवा पदरात ठेवा आम्हाशी. माझ्या देवाला फुलान सजवा, माझ्या गणाला नैवेद्य दावा, माझ्या गणाला नैवेद्य दावा. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला. गौरी नंदन पार्वतीच्या बाळा, तुला पाहून आनंद झाला. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावाने जल्लोष झाला. ढोल ताशाचा तरळा वाजला, माझा गणपती नाचत आला. अरे वा. एका वर्षाने गणपती आले घरा, भक्ताच्या मनी हो आनंद झाला. उकडीचे मोदक, पूर्णाची पोळी, बाप्पाला माझ्या देऊ करा. डोक्यात वाजते ढोली बाजा, हर्षाने नाचते सारा. घरी आली माहेरी आपल्या, गौरी गणपतीचे सणाला. पोरं सारी आज अंगणात, लाडक्या बाप्पाला नमन करायला. सिया बाहर धूप को ला बरं. नाही आहे, गरम नाही. घरचं वातावरण खूप आहे, म्हणजे खूप पाऊस पडत आहे. पावसात हे लोक गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावानं जल्लोष झाला. गौरी नंदन पार्वतीच्या बाळा, तुला पाहून आनंद झाला. सण गौरी गणपतीचा आला, साऱ्या गावानं जल्लोष झाला. ढोल ताशाचा करारा वाजला, माझा गणपती नाचत आला. मागू मी तुझ्या चरणाशी, तुला सर्व ठाव हाय ना.
तूच दाता तूच विधाता तूच आमचा पाठी राखा माझं गारान गातो तुझ्याशी देवा पदरात ठेवा आभाशी माझ्या देवाला फुलान सजवा माझ्या गळाला नैवेद्य दावा माझ्या गळाला नैवेद्य दावा सण गौरी गणपतीचा आला साऱ्या गावाने जल्लोष झाला गौरी नंदन पार्वती कार्यकर्ता बरोबर काम नाही करताय मम्मी आज तृप्ती. गणपती नाचत आला एका वर्षाने गणपती आले घरा भक्ताच्या मनी हो आनंद झाला उकडीचे मोदक पुरणाची पोळी बाप्पाला माझ्या देऊ करा हे ठोक्यात वाजतोय ढोली बाजा हर्षाने नाचतोय भक्त सारा एकही आली मा सो हॅलो. तर येस, तुम्ही कालचा ब्लॉग माझा बघितलाच कसं सगळं काही झालेलं आहे. फुल धावपळ आणि धावपळ होती. खूप सारे रिलेटिव्स, पाहुणे, फ्रेंड सगळेजण आलेले होते. सो सगळ्यांना मस्त आम्ही ग्रीट केलेलं. खूप छान दिवस गेले गौराईचे. सो आज आहे डे 3. मी काल लिटरली ब्लॉग एंड करणंच विसरले जस्ट बिकॉज खूप धावपळ होती आणि पावसामुळे तर लिटरली सगळं हैराण करून टाकलं पावसाने. सो आज सकाळचं पण रिच्युअल्स तुम्ही बघितलंच आणि कालचं जे होतं आमचं सगळं मेस आउट झालेलं लास्टला. सो ते सगळं मेसी आम्ही व्यवस्थित करून मग नंतर रात्री झोपलेलो, लेटच झोपलेलो. लाईक 3 वगैरे वाजले आम्हाला काल झोपायला आणि आज फटाफट उठायचं सुद्धा होता बिकॉज आज होता सकाळी गाठीचा आणि खिरापतचा प्रोग्राम. सो त्याच्यामुळे लवकर उठलं आणि काल जे लोक नाही येऊ शकले पावसामुळे सो ते लोक सुद्धा आज दुपारला आफ्टरनूनला दर्शन करून गेले. सो मस्त दिवस गेलेला आहे आमचा. फुल ऑन डे खूप छान पार पडलेला आहे. मी आमच्या तयाऱ्या बघितल्या, मोठी मम्मीची तयारी बघितली. खूप साऱ्या जणांनी कॉम्प्लिमेंट दिलेल्या, छान दिसताय. सो लिटरली थँक्यू सो मच. सगळ्याच गोष्टीसाठी त्यांनी कॉम्प्लिमेंट दिलेल्या भरपूर साऱ्या लोकांनी. सो लिटरली थँक्यू सो मच. आमच्या गौराई पण खूप सुंदर दिसत होत्या. सगळंच काही एकदम व्यवस्थित नीटपणे पार पडलेलं आहे. आणि खालचं जे एंट्रन्सचा आमचं हलता देखावा होता, गोंधळी सेट होता, ते सुद्धा मी स्वतः क्रिएट केलेलं होतं. लिटरली मी त्याच्यासाठी ना 1 मंथच्या अगोदरपासून तयारीला लागलेली होती आणि इकडचं पण आवरायचं होतं. सो डेकोरेशनची प्रिपरेशन मी 1 मंथ अगोदरच करून ठेवलेली होती. तेही सगळ्यांना आवडलेलं आहे. सो छान वाटलं, सगळेजण आले. आज पण भरपूर जण येऊन गेले. कालची दुपारची आरती होऊन मग लोक ओटी भरतात, रास वगैरे टाकतात. देन त्याच्यानंतर पानं वाढायची असतात. पानं पण मी लवकरात लवकर वाढली होती जस्ट बिकॉज आम्हाला 6:45 6:30 पर्यंत आरती स्टार्ट करायचीच होती कुठल्याही हालतमध्ये आणि ते झालेलीच आहे. आरती पण खूप छान पार पडलेली आहे. सगळं काही वेळेवरती सर्व पार पडलेलं आहे, छान वेळेवरती. फक्त पावसामुळे थोडं हे झालेलं, बट ठीक आहे. तरी पण लोक भरपूर सारे आले. तरी आम्हाला 12:30 पाऊण वाजले सगळ्यांना, म्हणजे सगळे जेवण वगैरे करत होतपर्यंत. मग त्याच्यानंतर 3 वाजले आम्हाला झोपायला आणि लगेच आज लवकर उठायचं होतं. सो सगळीकडे ना सगळ्यांची धावपळ सुरू होती. याच वर्षी असं नाही, दरवर्षीच धावपळ होते. किती पण तुम्ही पूर्वतयारी करून ठेवा, सगळं काही हातात म्हणजे देण्यापर्यंत सुद्धा करून ठेवली ना तयारी, तरी पण धावपळ होते म्हणजे होते. दरवर्षीच आहे, सच काही नवीन नाही. ओव्हरऑल सगळं काही छान पार पडलेलं आहे आमचं. आणि येस, मला भरपूर जणांनी साडीबद्दल विचारलेलं, माझ्या ड्रेसबद्दल विचारलं. जे मी फर्स्ट डेला जे कडन्स आहे त्या कलरचा ड्रेस मी घातलेला. सो तो ड्रेस मी लिटरली सांगते 2 इयर्स पहिले घेतलेला आणि मला आठवणच नव्हती की आपल्याकडे म्हणजे तो ड्रेस सुद्धा आहे. आणि यावेळेस क्लिनिंगच्या वेळी ना मी बेड क्लीन करत होती तेव्हा त्या बेडमधून माझा ड्रेस निघाला. सो लिटरली असं वाटलं की यावर्षी मी तोच घालू. सो मी तोच वेअर केलेला. मला खरंच आठवत नाही की मी तो कोणत्या वेबसाईटवरून बोलवला होता किंवा कोणत्या. जर असेल माझ्याकडे लिंक तर मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईल आहे. आणि नेक्स्ट डेची माझी जी ऑरेंजवाली साडी होती, म्हणजे पहिले आताच्या क्लिप्समधली जी साडी आहे ती आहे माझी पुण्यावरून आणलेली साडी होती ती. सो ती पण खूप जणांना आवडलेली आणि युनिक होती. इकाला काठपदरमध्ये वगैरे
म्हणजे आवडते मला, असं नाही आहे की काठपदरांची साडी आवडत नाही, मला भरपूर आवडते काठपदरांची साडी. डिझायनर साड्यांपेक्षा काठपदरांची साडी मला जास्त आवडते. बट यावेळेस मला थोडंसं काहीतरी युनिक आणि नवीन पाहिजे होतं आणि ते साडीमुळे थोडंसं लुक चेंज झालं माझं आणि मला पण खूप आवडलेलं. सो थँक्यू सो मच, तुम्हाला सगळं काही आमच्याकडचं आवडलेलं आहे. आणि तुम्हाला जर कुठलं काही आवडलं असेल आणि काय मी जर मेन्शन नाही केलं असेल तर तुम्ही DM करा मला, मी नक्कीच आन्सर देईल आहे कुठनं मी काय काय परचेस केलं. जास्तीत जास्त तर यावर्षी आमचं हँडमेडच होतं आणि आम्हाला पर्सनली म्हणजे आमच्याकडे सगळ्यांना असं आवडतं की हँडमेड टच असलेल्या कोणत्याही गोष्टी आम्हाला चांगलं वाटतं आणि आम्ही ते हँडमेडच बनवण्याचं ट्राय करतो. आणि ते रिअलमध्ये ना खरंच खूप सुंदर दिसतं, असं वाटत नाही की घरी बनवलेलं आहे. अँड डॉल सेटअप वगैरे सगळं मी घरी क्रिएट केलेलं. त्यांचे जे कपडे सुद्धा आहे ना ते मी स्वतः माझ्या हाताने शिवलेले, टाचलेले आहे. मशीन काम वगैरे अजिबात केलेलं नाही, बिकॉज मला मशीन वगैरे काय असं करता येत नाही. सो मी हातानेच त्यांचे कपडे वगैरे स्टिच केलेले. सो कसा वाटला आमचा व्लॉग हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून काही क्वेरीज असेल तर तेही तुम्ही विचारू शकता मला. सो गाईज, स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड अँड डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय YT चॅनल अँड लॉट्स ऑफ लव्ह. सो बाय बाय.